खडकी, खांडाळा, सारोळा, सातवड, आठवड, घोसपुरी, खोसपुरी. मी मोगम फिरत नाही, अभ्यास करत फिरतो बा. गावाचा सुद्धा अभ्यास करायचा मला. ही आपल्या नगर जिल्ह्यातली अशी सारखी सारखी गावं लई आहेत. आणखी 50-50 आहेत पण आता सांगून वेळ घेत नाही. त्यातलं हे पांगरमल उदरमल गाव. आणि मग जे नारायण बाबावर प्रेम तेच आदिनाथ शास्त्री महाराजांवर प्रेम. आणि काय कोण जाणे, पण मग आम्ही जे नवीन कीर्तनकार आहेत त्यांच्यावर शास्त्री महाराजाचं फरा प्रेम. महेश महाराज येतं, आम्ही इथं हे नवीन फळीचे कीर्तनकार आहेत. सगळ्या नवीन फळीच्या कीर्तनकारावर त्यांचं प्रेम. आणि या सप्त्यात बघा तुम्ही, नवीन फळीचे कीर्तनकार आहेत, जुन्या फळीचे कीर्तनकार आहेत. कारण लोक कोणत्या नादातले येतं, आपल्याचं नादात. मग जसे लोक असतील तसे कीर्तनकार त्यांच्यापुढे उभे करायचे. जाणता गौंडी कोणता दगड कोण्या थराला मांडायचे, जाणत्या गौंड्याला कळतं महाराज. कोणते दगड थराचे, कोणते पूर्णीचे. बरोबर शास्त्री महाराज तशी तशी योजना करतात. महाराष्ट्रात 1 नंबरचे गायक, 1 नंबरचे वादक, 1 नंबरचा मंडप, 1 नंबरची सिस्टीम, 1 नंबरची शूटिंग, सगळं 1 नंबरचा माल वापरतात. आणि आपणही सगळी मंडळी सहकार्य करतात. आपला पाथर्डी तालुका, नगर तालुका हे ऊस कामगार तालुका आहे. ऊस तोडतात पण 51,000च्या पुढंच वर्गणी राहते. एक कोयता 51,000, डबल कोयता 1 लाख, अशात देणगी देणारे येतात. लय माणसं पाहिली पण लय हाताला जड गावगाव. त्यांना काही दान धर्म करायचा मला लाखवा झालाच बघा. पण कोयत्यावाल्याचा कोणी नाद नाही करायचा महाराज. कष्ट तितकंच आणि दान धर्म तितकाच. मग भगवान बाबाच्या कृपेने समाजाला काही कमी बी नाही महाराज. वा भरपूर. आपण 2 हाताने नारायण महाराजाला देतात. नारायण महाराज त्यांचं नाव नारायण आहे, ते 1000 हाताने आपल्याला देतात महाराज. ही भावना आहे समाजाची. असो, आज मला आणखीन एक कीर्तन होतं, ते कीर्तन करून येता येता मला उशीर लागला. तुम्ही म्हणाला असे 2-2 कीर्तन का घेतात, तुम्ही नाही का ऊसात कांदे लावितात. मग तसंच आहे बघा. चालता चालता एखादं शेजारचं घेतलं तर काय बिघडत आहे. गरिबी हरवीतला बुवा आहे. विठ्ठल तपतीर्थ दान व्रत आचरण गाता हरिगुण वारू नये. कोटी कुळे त्याची वाटोली पाहते, त्या तया घडते ब्रह्महत्या. इथं आज नगर तालुक्यातून, पाथर्डी तालुक्यातून, श्रीरामपूर तालुक्यातून, राहुरी तालुक्यातून, नेवासा तालुक्यातून, शेवगाव तालुक्यातून, वैजापूर तालुक्यातून, गंगापूर तालुक्यातून, आदी तालुक्यातून बरेच कीर्तनकार, गायक, वादक उपस्थित आहेत. सप्ताह संयोजक आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि तासाभरात सेवा आवरतो. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय फुकट सुख कसं भेटतं आणि फुकट दुःख कसं भेटतं गोड विषय मांडतात. विठ्ठल विठ्ठल. सध्या मानवी मृत्यू लोकामध्ये कष्ट करायची वृत्ती कमी झालेली आणि फुकट योजनांवर माणसाचा जास्त डोळा झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. या जगतामध्ये कष्ट करावे देवाने, या जगतामध्ये कष्ट करावे साधूने. कष्टकरी वर्ग फक्त 2 आहेत. देव कष्टकरी, संत कष्टकरी, आणि खाली राहता राहिले तुम्ही आम्ही जीव. आपण फुकटे आहोत. होईल तितकं फुकट कसं पाहायचं, सहज कसं पाहायचं, परस्पर कसं भागत आहे एवढंच आपण पाहतो. जीव फुकटे आहे आणि देव आणि संत कष्टकरी आहेत. विठ्ठल जिथं जिथं देवाचं वर्णन येईल तिथं तिथं देव भक्तासाठी कष्ट कसे घेतो असंच वर्णन येतं. भक्ताच्या कैवारे कष्टलिस विठ्ठले, कष्टलिस विठ्ठले. अंब ऋषी कारणे जन्म 10 घेतले, अंब ऋषी कारणे जन्म 10 घेतले. भक्ताच्या कैवारे कष्टलिस विठ्ठले, अंब ऋषी कारणे जन्म 10 घेतले, अंब ऋषी कारणे जन्म 10 घेतले. अंब ऋषी साठी जन्म 10 घेतले.
श्रीरामपूर तालुका आहे आपल्या नगर जिल्ह्यात. माझ्या बोटाकडे लक्ष द्या. हे श्रीरामपूर इकडे खंडाळा नावाचं गाव आहे. हे नगर खंडाळा नाही, श्रीरामपूर खंडाळा. आणि श्रीरामपूर आणि खंडाळ्याच्या मधून नगर मनमाड रेल्वे जाती. रेल्वे त्या रेल्वे गेटवर गेट लावायला आणि उघडायला एक हरिजन समाजाचा वारकरी होता. वारकऱ्याचं नाव आहे हरिभाऊ पवार. हरिभाऊ पवार नावाचा एक निष्ठावान वारकरी, पंढरी रायाचा वारकरी. आणि पंढरपूरची वारी जवळ आली आणि इंग्रजांचा काळ. इंग्रज अधिकाऱ्याला त्याने अर्ज केला, मायबाप जोहार, मायबाप जोहार, मला पंढरपूरला जायचंय, मला 15 दिवसाची सुट्टी द्या. आता इंग्रजाला काय काय मान्य आहे वय वारी. इंग्रज हे पाश्चिमात्य, या भारतीय संस्कृतीशी त्यांचं कधी अनुसंधान झालं नाही. इंग्रजाने त्यांचा अर्ज धोडकावला, परवानगी दिली नाही. त्याने परत अर्ज केला, निदान 3 दिवस तरी द्यावं. दशमी, एकादशी, द्वादशी मला 3 दिवस तरी मी रेल्वेने जातो, पण वारीला जाऊ द्या. पंढरीचा वारकरी वारी चुकून ये दी हरी, हा आमचा नियम आहे. आपला नाही, आपला पंढरीचा वारकरी वारी चुकून ये घरी. वाखरीपर्यंत जाते तर उद्या एकादशी दशमीलाच घरी येते. ठेवून द्या वारी उद्या घरी काय निघाला, नाक उचलून इकडं. मायबाप 3 दिवस तरी सुट्टी द्यावं. इंग्रज अधिकाऱ्याला हे कशाचं मान्य. त्याने काय अधिकाऱ्याने सुट्टी दिली नाही. आमचा हरिभाऊ पवार नावाचा वारकरी, पांडुरंगावर लय प्रेम त्या वारकऱ्याचा. आता काय सांगावं. आपण जर गेट उघडं ठेवावं तर लोक रेल्वे पाहायचे नाही, काय नाही. लोकांच्या बैलगाड्या, 2 व्हीलर, त्या काळात काही 4 व्हीलर एवढ्या प्रगत झाल्या नव्हत्या. लोक हाकनाक मरतील. गेट लावूनच घेतलेलं बरं. त्यांनी 9मीला संध्याकाळी गेट लावून घेतलं महाराज. हरिभाऊ पंढरपूरला रेल्वेने. महाराज हरिभाऊ गेले पंढरपूरला. पांडुरंगाला काळजी पडली, माझा भक्त वारीला आलाय, नोकरीवर हाय बोकलून. इंग्रज मला गोळ्या घालू नाही तर फाशी देव, नोकरीला लात मारू, पण वारी नाही सोडणार. काय निष्ठा त्या हरिभाऊची. महाराज हरिभाऊ पवार हरिजन समाजाचा वारकरी. तो गेला पंढरपूरला. त्या पांडुरंगाला काळजी पडली. पांडुरंग परमात्मा तिथं गेट उघडायला लावायला. रेल्वे आली, देवाने गेट ओढून ठेवायचं. महाराज हरिभाऊच्या रूपात जाऊ द्या रेल्वे. रेल्वे गेली का देवाने गेट उघडायचं. हाना गाड्या, बैलगाड्या, सायकली, पाय पायी जाणारे लोक काढून द्यायचे. 3 दिवस हरिभाऊ दशमी, एकादशी, द्वादशीला हरिभाऊ पंढरपूरला. आणि पांडुरंग परमात्मा भक्तासाठी केवढा कष्ट घेतोय. भक्ताच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले. 3 दिवस देवाने तिथं गेट लावायचं, उघडायचं, सया करायच्या. गेट लावायचं, उघडायचं, सया करायच्या रोजच्या. द्वादशीची संध्याकाळची क्षीरापती झाली आणि द्वादशीला संध्याकाळीच रेल्वेने हरिभाऊ आले. त्रयोदशीला इंग्रज अधिकाऱ्यापुढं थर 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 कापू लागले. इंग्रज अधिकारी म्हटला, हरिभाऊ काय झालं थर थर कापायला. मायबाप 3 दिवस नव्हतो मी. कशी झाली असेल रेल्वेची परिस्थिती, काय अपघात झाले असतील, काही लोक मेले असतील, किंवा तुम्हाला कोणीतरी कामगार ठेवायला वेळ लागला असेल. क्षमा मागतो मायबाप, पण मी तुमची क्षमा मागतो, पण मी चोरून गेलो, याबद्दल माफ करा. ते म्हणले चोरून गेले, तुम्ही तर इथंच होते. ते म्हणले काय सांगताय. म्हणले हो 3 दिवस तुम्ही इथं होते. काय बोलताय तुम्ही. गावातलीच लोक म्हणले हरिभाऊ तुम्ही तर 3 दिवस इथंच होते. आणि जे वारीला गेले होते ते म्हणजे नाही नाही हरिभाऊ तर वारीला होते. हा घोटाळा झाला. हरिभाऊ नेमके इथं का वारीला लक्षातच आहे ना. हरिभाऊ म्हटले माझ्या सह्या दाखवा. सह्याचं रजिस्टर उघडलं. जिथं पांडुरंगाने सह्या केल्या होत्या तिथं सगळे तुळशी, फुलं, बुक्का त्या रजिस्टरमध्ये निघाला. हरिभाऊ ते रजिस्टर छातीला घेऊ घेऊ रडायचे. पांडुरंगा अरे दुबळा भक्त मी, माझ्यासाठी तू पंढरपूर सोडून इथं गेट उघडायला लावायला उघडायला एवढे कष्ट घेतले. आजच राजीनामा आहे नोकरीला, इथून पुढं वारीच करीन पंढरीची. एवढा पांडुरंग भक्तासाठी कष्ट घेतो आणि तरी तुम्ही घरात पांडुरंगाचे फोटो सोडून स्वामीन, बाप्पून, आम्मा, गुरुमावल्या, मामा, दादा, बाबा, लोक चिंगळ्याचा फेत विठ्ठल आपल्या घराच्या बैठकीत पांडुरंगाचा फोटो असलाच पाहिजे महाराज, वादच नाही. बाहेरून माणूस आला त्याची पांडुरंगाच्या फोटोवर नजर पडली का त्याची तमोगुणी वृत्ती सात्विक गुणात आली पाहिजे महाराज. त्याची रजगुणीचं वृत्तीचं पर्यावसान सत्वगुणात झालं पाहिजे. रोज सकाळी उठायचं, पांडुरंगाला फोटो पुसायचा, पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. पांडुरंगा माझ्यावर कृपा ठेवा महाराज, जा त्याच्या घराला डंकच लागणार नाही महाराज. फोटो असलाच पाहिजे पांडुरंगाचा. काहीच्या घरात कबुतराचे फोटो चोची चोची घालताना काय घ्याव का हानू हानू आता
आई लोकच आखलीच नाहीत लोकांना महाराज. कोणाचे फोटो काही लावित लोक महाराज. आणि आम्हाला त्याच्या खाली बशी तेच म्हणतात काढाव का तुमचा फोटो. आता आम्हालाच फोटोत नेऊन ठेवा म्हणजे मोकळे झालो. हार घालायला पुढं आमच्या वही म्हणजे मोकळे झाले तुम्ही. मी पांडुरंग भक्तासाठी कष्ट घेतो. याच जिल्ह्यातली गोष्ट आहे. श्रीरामपूर तालुक्यातले खंडाळा इथं ठोसर भाऊसाहेब ही मंडळी बसलेली, त्यांना विचारा. आज सुद्धा एकादशीला जी लोक श्रीरामपूरची नगरला पंढरपूरला जात नाहीत ती लोक तिथं दर्शनाला बारीने उभे राहतात, गेटचं दर्शन घेतात. या गेटला पांडुरंगाचा हात लागलाय. तिथं सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी मोठं पांडुरंगाचं मंदिर बांधलंय. तिथं आपले आदरणीय हरिभक्तीपरायण संजय महाराज जगताप होते. आता दुसरं कोणीतरी आहे. संपला माझा विषय. देव भक्तासाठी कष्ट घेतो, कष्टाळू आहे देव. दोन्ही हात ठेवणी कटी, दोन्ही हात ठेवणी कटी, दोन्ही हात ठेवणी कटी, दोन्ही हात ठेवणी कटी. उभा भिवरेच्या तटी, उभा भिवरेच्या तटी, उभा भिवरेच्या तटी, उभा भिवरेच्या तटी. कष्टालासी साठी, कष्टालासी साठी, कष्टाला साठी, कष्टाला साठी. भक्ती काजे विठ्ठला भागलासे माय बापा, भागलासे माय बापा. भक्ती काजे विठ्ठला भागलासे माय कमरेवर हात ठेवून देव उभ्या उभ्या झोपा काढत नाही, कष्ट घेतोय. दोन्ही हात ठेवून कटी, उभा भिवरेच्या तटी, कष्टलासी साठी. भक्ती काजे विठ्ठला. देव कष्टाळू आहे. एक संत कष्टाळू आहे. दोन देह कष्टवीती पर उपकारे, देह कष्टवीती पर उपकारे. जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टवीती परोपकारे, देह कष्टवीती परोपकारे. संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टवीती पकारे, देह कष्टवीती परोपकारे. नगरवरून नेवासा गाडी निघाली आणि पांढरीच्या पुलावर थांबली. आता पांढरीच्या पुलावरले हॉटेल म्हणजे एस टीचे सासरवाडीचे ती. मग सगळे ड्रायव्हर कंडक्टर प्रवासी चहा पाण्याला उतरले. मग उतरल्यानंतर एक बारीक मुलगा आंधळा हातात एक फुटकं डबडं घेतलेलं टुंक टुंक टुकुक टुंक टुंक टुकुक वाजत देवाचे संतांचे भावगीतं भक्तिगीतं म्हणत गाडीत शिरला. 4 आणे 8 आणे 10 पैसे 5 पैसे कोणीतरी देईल. त्याचा तो ताल, त्याचा तो आवाज पाहिला. साधू कष्टाळू राहतात. मग गाडीत बसले होते ब्रह्मीभूत रघुनाथ महाराज उमरेकर. त्यांचं नाव घेतल्याशिवाय या भागात कीर्तन करणं म्हणजे चुकच ठरल. महाराज उमरेकर बाबांना विचारलं, मुला काय नाव आहे तुझं? म्हणलं माझं नाव मच्छिंद्र आहे. गाव? राजेगाव. काय करतो? म्हणले इथं पुलावर भीक मागवतो. म्हणले किती रुपये भेटते? म्हणजे दिवसाची 1 रुपया. तुला जर दर दिवसाला 5 रुपये नाही तर 10 रुपये दिले तर मी तुमच्याबरोबर येईल. काय नाव तुमचं? मला रघुनाथ बुवा उमरेकर म्हणतात. कशाला मी येऊ तुमच्याबरोबर? मी तुला भजन शिकवतो, तुझा ताल चांगला आहे, तुला पखवाज शिकवतो. आणि उमरेकर बाबांनी त्यांना भजन शिकवलं, पखवाज शिकवला, प्रवचन शिकवलं, कीर्तन. साधूने समाजासाठी कष्ट घेतले पाहिजे. बरेच साधू आता कटाळखोर झालेत महाराज. ते साधू नाही, त्याच्या आधी संधी शब्द लिहिला पाहिजे. संधी साधू. साधू कष्टाळू पाहिजे. आणि एक चांगले कीर्तनकार झाले वैकुंठवासी मच्छिंद्र महाराज राजेगावकर. साधूने कष्टाने त्यांना शिकवलं महाराज, कष्टाने शिकवलं. मी माजलगावला वैद्यबाबांबरोबर एकदा कीर्तनाला गेलो होतो. वैद्यबाबांबरोबर कीर्तनाला गेल्यावर 5 वाजताच गेलो. 9 ते 11 कीर्तन. आम्ही 5 वाजता गेल्यावर चहापाणी झालं. तिथं खुंटीला विणा टांगला होता आणि 2 टाळ होते. वैद्यबाबा म्हणले, हे ज्ञानोबा ते टाळ घे. टाळ घेतले. ते विणा घे. वैद्यबाबाने विणा लावला काळी एकमध्ये. आम्हाला 2 विद्यार्थ्याला 2 टाळ दिले. आणि वैद्यबाबा हरिपाठ पुढं म्हणले आणि आम्हाला मागं म्हणायला लावला.
आता मी मनात म्हणलं आम्ही इथं कीर्तनाला आलो वैद्य गुरुजी, आणि बाबांनी इथं हरिपाठ काय म्हटलं घरी. हरिपाठ झाला, विना ठेवला, टाळ ठेवले, आम्ही दर्शन घेतलं. म्हणलं बाबा आपण इथं कीर्तनाला आलो ना, आपण तर हरिपाठच म्हणत बसलो. वैद्य बाबा म्हणले ज्या घरी आपल्याला 2 घास खायचंय तिथं 2 नामं गायली पाहिजे महाराज. वारकरी फोकट्या नाही पाहिजे. आता राग मानू नका, चांगला पखवाजा हरिपाठाला थांबतच नाही महाराज. राग मानू नका, मी नगरचं सांगत नाही, तिकडं इंदोरचं सांगतो. मला राहायचं इकडं काही दिवस. चांगला गायक हरिपाठाला राहणारच नाही, काकड्याला राहणारच नाही. शहाणा कीर्तनकार कधी गाथा भाजनाला उभा राहणारच नाही महाराज. काय घोटाळा झालाय कोण जाणे. आमची उपासना कमी होत चालली दिवसेंदिवस. साधू कष्टाळू असतात, देव कष्टाळू, साधू कष्टाळू. महाराज आता देव कष्टाळू, साधू कष्टाळू हे लक्षात आलं. मग आम्ही जीव, आम्ही जीव परस्पर पाहतो, फुकट पाहतो. आपण पंक्ती पाठाले होईल तितकी फुकट वृत्ती सध्या समाजाची जन्मलेली. होईल तितकं फुकट कसं होईल हे पाहायचं. एक काळ असा फुकट्या गडी होता, त्याला जायचं होतं बालाजीला. कोणीतरी देवलाशाने सांगितलं बालाजीला जाऊन या. आता बालाजीला जायचं यायचं म्हणजे वाटाचा जाताचा खर्च, येताचा खर्च, जेवाय खावायचा, गाडीचा खर्च, तिथं 4 दिवस राहायचं, हॉटेलचा खर्च, जेवाय खावायचा खर्च, याला तर सगळं फुकट पाहायचं होतं. त्यांनी जोडीदाराला फोन लावला, हॅलो सचिन, आपल्याला बालाजीला जायचंय, तिथला हॉटेलचा खर्च मी करतो, जाताचा जेवायचा खर्च, येताचा जेवायचा खर्च मी करतो, गाडीला डिझेल मी टाकतो, तू फक्त तुझी गाडी घे. आता तोही फोकट्याच होता. तो ना मग मी गाडी घेतो, तू बाकीचा खर्च कर. चालतंय म्हणजे अमक्या तारखेला जायचं. सचिनने फोन ठेवला का त्याने लगेच दुसऱ्याला फोन लावला, हॅलो रामभाऊ, गाडी मी घेतो, जाताचा खर्च माझा, येताचा खर्च माझा, हॉटेलचा खर्च माझा, तू फक्त डिझेल टाक, आपल्याला बालाजीला जायचं. ते फोकट्याच गाडी होता. त्याला चालतंय मग मी डिझेल टाकतो, गाडी घेतो आणि सगळा खर्च तू कर. चालतंय म्हणलं. रामभाऊने फोन ठेवला का त्याने परत दुसऱ्या फोनला, हॅलो हरिभाऊ, गाडीचा खर्च माझ्याकडं, डिझेलचा खर्च माझ्याकडं, डिझेल माझं, गाडी माझी, जाताचा येताचा खर्च माझा, फक्त 4 दिवस तिथं हॉटेलचं भाडं तू बरं म्हणले. तो म्हणला चालतंय, गाडी तू घेतोय, डिझेल तू टाकतोय, सगळं जाताचा येताचा खर्च करतोय, 4 दिवस हॉटेलचा खर्च माझ्याकडं, मी घेतो गाडी. विठाल विठाल विठाला 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 पुंडरी गवरना हरी विठाल सीतादेव इथं आज साधक कीर्तनकार आहेत, सिद्ध कीर्तनकार आहेत आणि प्रसिद्ध कीर्तनकार सुद्धा आले. बघा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय विशाल महाराज खोले आले. जरा जोरदार टाळ्या वाजा. या रूपाने मुक्ताबाई संस्थान झालं. विठाल विठाल विठाला 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 विठाला. गाडी मी घेतो, डिझेल मी घेतो, वाटाचा जाताचा खर्च, येताचा खर्च माझ्याकडं, तू फक्त तिथला 4 दिवस हॉटेलचा खर्च कर. तो मला चालतंय. हरिभाऊने फोन ठेवला आणि त्याने लावला परत दुसऱ्या एका जोडीदाराला फोन, ए राघू म्हणले जाताचा खर्च फक्त राहिलाय, मग गाडी मी घेतो, डिझेल मी टाकतो, हॉटेलचा खर्च मी करतो.